EWS आरक्षण सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये या आरक्षणावर सुनावणी चालू झालेली आहे। तर हे EWS आरक्षण काय आहे? इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS। समाजामध्ये जे इतर मागास प्रवर्ग आहेत, उदाहरणार्थ आता ओपन मध्ये बरेच व्यक्ती काय आहेत, मागास आहेत। त्यानंतर मुसलमानामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात लोक काय आहेत, मागास आहेत। भारतीय राज्यघटनेनं SC आणि ST ना आरक्षण दिलेलं होतं। मूळ राज्यघटनेमध्ये SC आणि ST ना आरक्षण होतं, म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना आरक्षण देण्यात आलेलं होतं। मात्र कालांतराने त्यात इतर मागासवर्गीय OBC याचा समावेश करण्यात आला। मात्र जसं जसं काळ तसं समाजामध्ये आर्थिक विषमता वाढत गेली। इतर प्रवर्गामधले बरेच लोक 2 वेळेचे जेवण सुद्धा त्यांना खूप कष्टाने मिळत आहे। तर अशा व्यक्तींना आरक्षणाच्या प्रवाहामध्ये आणून त्यांची उन्नती करण्याचा प्रयत्न 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतला आणि जे SC, ST, OBC हे सोडून इतर प्रवर्गातल्या लोकांना 10% आर्थिक निकषावर आर्थिक दुर्बल घटक म्हणून आरक्षण दिले। आता या आरक्षणाचा फायदा कोण घेऊ शकेल किंवा हे आरक्षण कोणाला लागू असेल? तर काही अटी केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या होत्या। मग त्यामध्ये नंबर 1 ची अट आहे, हे आरक्षण त्या व्यक्तींना लागू असेल जे व्यक्ती आरक्षणाच्या बाहेर आहेत, त्यांच्याकडे कोणतेही इतर आरक्षण नाही। 1 नंबरची अट। दुसऱ्या अटीचा जर विचार करायचा झाला, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे व्यक्ती या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात। तिसरी बाब आपल्याला विचारात घ्यावी लागेल, जर तो व्यक्ती शहरी भागामध्ये वास्तव्यात असेल तर त्याचे घर 1000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त भागावर असू नये, म्हणजे त्याच्या घराचं क्षेत्रफळ किती असलं पाहिजे, 1000 स्क्वेअर फूट। आणि जर तो व्यक्ती ग्रामीण भागामध्ये राहत असेल तर 100 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त त्याचं घर असता कामा नये। या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन असता कामा नये। तर या ज्यावरील अटी जो व्यक्ती पूर्ण करू शकतो अशांना काय करण्यात आलेलं आहे, या आरक्षणाचा लाभ देण्यात आलेला आहे। आता केंद्र सरकारने या आरक्षणाचा लाभ देण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती घडवून आणली, ती आपण 103वी घटना दुरुस्ती या नावाने ओळखतो। 103वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली? तर 2019 मध्ये ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे। या घटना दुरुस्तीमध्ये काय बदल करण्यात आला पहा। ज्या व्यक्तीचे मूलभूत अधिकार 12 ते 35 कलमामध्ये देण्यात आलेले होते, त्या कलमातल्या कलम क्रमांक 15 आणि कलम क्रमांक 16 मध्ये बदल करण्यात आला। 15(6) म्हणजे पोट कलम 6 वाढवण्यात आलं आणि 16 पोट कलम 6 वाढवण्यात आलेला आहे। 2019 मध्ये ही घटना दुरुस्ती करून 15(6) आणि 16(6) यामध्ये बदल करण्यात आला आणि या बदलानुसार भारतातल्या सरकारी, निमसरकारी, सरकारी, खाजगी संस्थांमध्ये अशा व्यक्तींना नोकरी आणि शिक्षणामध्ये काय देण्यात आलेलं आहे, आर्थिक दृष्ट्या मागासलेला या आधारावर आरक्षण देण्यात आलेलं आहे। आता हे आरक्षण देत असताना या ठिकाणी SC, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SC, ST आणि इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC यांना वगळण्यात आलेलं आहे। आता हे आरक्षण दिल्याच्या नंतर समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली। आता भारतीय जनता पार्टीने म्हणजे नरेंद्र मोदीच्या काळात जरी हे आरक्षण देण्यात आलेलं असलं, हे आरक्षण काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा देण्याची शिफारस करण्यात आलेली होती। काँग्रेसचे सरकार ज्यावेळी 2005 मध्ये भारतात अस्तित्वात होते, UPA सरकार म्हणून आपण त्यांना, तर UPA सरकारच्या काळामध्ये एक कमिटी गठीत करण्यात आली होती, एका समितीची स्थापना करण्यात आलेली होती। या समितीचे अध्यक्ष होते SR सिन्हो। या समितीने
समाजातल्या मागासलेल्या लोकांचा अभ्यास केला जे आरक्षणाच्या बाहेर आहेत आणि त्यांनी 2010 मध्ये एक अशी शिफारस केली की आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत या बाबीचा विचार करून अशा समाजातल्या लोकांना EBC ची म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस अशा पद्धतीचं आरक्षण देता येऊ शकतं अशी शिफारस UPA सरकारच्या काळामध्ये 2010 मध्ये करण्यात आलेली होती. आरक्षण तर देण्यात आलं. 2019 मध्ये हे आरक्षण भारतीय जनता पार्टीने दिले कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न, पुन्हा नंतर तुमचा जाठांचा प्रश्न होता, पुन्हा गुज्जराचा प्रश्न होता. या सर्वांचा उपाय म्हणून इतर प्रवर्गातल्या लोकांना 10% आरक्षण भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेलं होतं. मग आता हे सरकारने आरक्षण दिल्याच्या नंतर समाजामधल्या बऱ्याच व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आणि मग या सर्व याचिकाचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने 13 सप्टेंबर 2022 पासून याच्या सुनावणीला सुरुवात केलेली आहे. आता दैनंदिन बेसवर ही सुनावणी घेण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी काय केलेलं आहे तर एका घटनापीठाची स्थापना केलेली आहे. माग या आरक्षणाचा विचार करण्यासाठी 3 न्यायाधीशांचं खंडपीठ तयार करण्यात आलं होतं. मात्र त्या खंडपीठानं 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हा खटला वर्ग केल्यामुळे सध्या जे भारताचे सरन्यायाधीश आहेत यू ललित यांनी 5 न्यायाधीशाचं खंडपीठ या ठिकाणी तयार केलेलं आहे. या खंडपीठाचे प्रमुख म्हणून आपल्याला भारताचे सरन्यायाधीश यू ललित हे असलेले दिसतात. याशिवाय इतर 4 न्यायाधीश यामध्ये आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रवींद्र भट्ट, दिनेश महेश्वरी, बेला त्रिपाठी, JB पारदीवाला हे 4 आणि भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मिळून असे 5 न्यायाधीशाचं हे खंडपीठ तयार करण्यात आलेलं आहे. आता नेमकं या EWS आरक्षणामध्ये कोणत्या मुद्द्याचा विचार करण्यात येणार आहे पहा. तसं अनेक याचिकाकर्त्यांनी अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग केलेले आहेत, पण प्रामुख्याने आपल्याला 3-4 मुद्द्याचा विचार करावा लागेल. भारताचे अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये 4 मुद्दे विचारात ठेवलेले होते, पण सर्वोच्च न्यायालयातले त्यातले 3 मुद्दे विचारात घेतलेले आहेत. ते कोणते तर नंबर 1, भारत सरकारने जे हे EWS आरक्षण दिलेलं आहे सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये, हे आरक्षण भारतीय राज्यघटनेच्या मूळ संरचनेमध्ये किंवा मूळ संरचनेचे उल्लंघन तर करत नाही ना. नंबर 2 मुद्दा, हे EWS चे आरक्षण देत असताना केंद्र सरकारने अगदी स्पष्ट केलेलं आहे की हे आरक्षण राज्य सरकारे आपल्या अधिकारामध्ये देऊ शकतात. मग अशा पद्धतीचं आरक्षण राज्य सरकारे देऊ शकतात का? देत असेल तर भारतीय राज्यघटनेच्या मूळ ढाच्याला किंवा भारतीय राज्यघटनेचे मूळ संरचनेमध्ये हे उल्लंघन तर करत नाहीत ना. आणि 3री बाब आपल्याला विचारात घ्यावी लागेल, हे आरक्षण देत असताना केंद्र सरकारने अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे SC, ST आणि OBC सोडून म्हणजे या तिघांना वगळून हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. मग या तिघांना हे आरक्षण वगळून दिल्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या मूळ संरचनेमध्ये उल्लंघन तर करण्यात आलं नाही का? हे 3 मुद्दे सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आता जे अनेक याचिकाकर्ते आहेत त्या याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं म्हणणं मांडलेलं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केलेलं होतं की जर समजा ज्या याचिका आलेल्या आहेत हे प्रमुख 3 जरी मुद्दे असतील, याचिकाकर्त्याला जर काही आणखीन सांगायचं असेल तर ते पुन्हा सुद्धा म्हणजे नंतर केसची सुनावणी चालू असताना सुद्धा सांगू शकतात. म्हणून याचिकाकर्त्याच्या म्हणण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार करायचं झालं तर याचिकाकर्त्याच्या म्हणण्यामध्ये मोठ्या प्रमाणाचा एक वर्ग आहे. ते म्हणतात पहा की सरकारने अशा आर्थिक मागासलेल्या घटकांचा किंवा प्रवर्गांचा वेगवेगळ्या योजना आखून काय करायचंय, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचंय, पण फक्त एकच निकष वापरून आर्थिक दृष्ट्या कमकुवत हा निकष वापरून अशा पद्धतीचं आरक्षण तुम्ही देऊ शकत नाही असे याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे. आणि बऱ्याच याचिकाकर्त्याचं असेही म्हणणं आहे की 1992 मध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे इंदिरा साहनी प्रकरण
सर्वोच्च न्यायालयामध्ये विचाराधीन होतं. या इंदिरा साहनी म्हणजे इंदिरा साहनीच्या निकाल देत असताना आरक्षणाची मर्यादा 50% निश्चित केलेली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण देत असताना ही 50%ची मर्यादा काय होत आहे, ओलांडत असलेली आपल्याला दिसत आहे. आता भारतातल्या आरक्षणाचा जर तुम्हाला स्ट्रक्चर पाहायचं असेल, बघा भारतामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एससी चं प्रमाण आहे 15%, आरक्षण किती आहे त्यांना 15%. एसटी अनुसूचित जमाती यांना 7.5%, 7.5% आरक्षण आहे. आणि इतर मागास प्रवर्ग ओबीसी यांना 27% आरक्षण दिलेलं आहे. या तिघांचा जर आपण एकत्रित विचार केला तर 49.5 म्हणजे 49.5% काय आहे हो, हे आरक्षण आहे भारतामध्ये. आणि तुम्ही दिलेलं 10% म्हणजे ईडब्ल्यूएस आरक्षणाला जर याच्यामध्ये जर अधिक केलं तर ते 59.5% आहे. म्हणजे इंदिरा साहनीचं जे खटलाचा निकाल देत असताना न्यायालयाने 50%चा जो कॅप घातलेला होता तो या ठिकाणी काय आहे, उल्लंघन होत असलेला आपल्याला दिसत आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेलं आरक्षण काय आहे या ठिकाणी वर जात असलेला आपल्याला दिसत आहे. आणखी याचिकाकर्त्याचा जर विचार करायचा झाला तर सरकारी नोकरी आणि खाजगी क्षेत्र याच्यामध्ये जर समजा हे 10% आरक्षण आपण लागू केलो तर समाजामध्ये असलेली गुणवत्ता कुठेतरी मागे पडत आहे. कारण खाजगी क्षेत्रामध्ये गुणवत्तेला फार महत्व आहे आणि खाजगी क्षेत्रामध्ये जर तुम्ही हे 10% आरक्षण जर लागू केलं तर गुणवत्ता मागे पडत आहे. अशा पद्धतीचे मुद्दे याचिकाकर्त्यांनी कोर्टामध्ये मांडलेले आहेत. ही सुनावणी चालू असताना आणखीनही मुद्दे मांडले जाणार आहेत. आता मग नेमकं सरकारचं म्हणणं काय आहे, बघा सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षण दिलेलं आहे. याच्या विरोधात बरेच याचिकाकर्ते न्यायालयात गेलेले आहेत. नेमकं सरकारचं न्यायालयात म्हणणं काय आलेलं आहे पहा. तर सरकार म्हणत आहे की सरकारच्या म्हणण्याचा जर विचार केला गेला तर सरकारला राज्यघटनेने आखून दिलेली काही मार्गदर्शक तत्व आहेत. राज्य करत असताना राज्य निर्मितीच्या धोरणानुसार त्यांना राज्य करावं लागतं. मग ते कोणते आहेत पहा. तर त्या मार्गदर्शक तत्वाच्या 46व्या कलमामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की जर समजा समाजातला एखादी घटक शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या जर मागासलेला असेल त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकार काय करेल, प्रयत्न करेल. आणि त्याचाच आधार घेऊन आम्ही काय केलेले, समाजातल्या आर्थिक मागासलेल्या घटकांना काय दिलेले, आरक्षण दिलेलं आहे असं सरकारचं न्यायालयामध्ये म्हणणं आहे. या सर्व बाबीचा जरी विचार केला तरी प्रश्न हा उरतो की खरंच सरकारने जे हे ईडब्ल्यूएस आरक्षण दिलेलं आहे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना जे आरक्षण दिलेलं आहे आणि याचिकाकर्ते जे न्यायालयामध्ये गेलेले आहेत ते जर समजा योग्य असतील तर मग सरकारने समाजाची फसवणूक केली का मग. कारण या आरक्षणाचा लाभ घेणारा समाजातला मोठा वर्ग आहे. जे भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर पहिल्या घटना दुरुस्तीपासून ते आता 2022 पर्यंत झालेल्या घटना दुरुस्तीमध्ये प्रमुख मुद्दा आहे तो आरक्षणाचा. मग दिलेल्या आरक्षणाचं काय होणार, परत विद्यार्थ्यांना परेशानीमध्ये जीवन जगावं लागेल का, झालेल्या नियुक्त्या रद्द कराव्या लागतील का, हे असे अनेक प्रश्न काय आहेत, अनुत्तरित आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आपल्याला माहिती मिळेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.